आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. जिंतूर बसस्थानक समस्याचे माहेरघर, अधिकारी मस्त तर प्रवासी त्रस्त. सध्या उन्हाच्या त्रासाने सर्वच नागरिक प्रवासीग्रस्त असल्याने दुपारी 12 ते 5 या वेळेत आवश्यक असल्यास बाहेर पडताना दिसतात. अशातच जिंतूर बसस्थानकात मात्र प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून अधिकारी मस्त प्रवास त्रस्त अशी अवस्था पाहावयास मिळते. बसस्थानकावरील पंखे हे सुरू नसल्याने गरमीत प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. जिंतूर बसस्थानक हे परभणी विभागातील पहिले आगार असून या ठिकाणाहून अनेक लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील बसेस ये जा करता असतात. त्यातच सध्या गरमी असल्यामुळे अनेक नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत असून याकडे अधिकारी मात्र खुर्चीत मस्त असून प्रवाशांचा त्रास त्यांना दिसून का येत नाही असा सवाल प्रवासी वर्गातून ऐकावाच मिळतो. बसस्थानकमध्ये योग्य ठिकाणी प्लॅटफॉर्मवर लागत नाहीत. जिंतूर बस स्थानकावर नेमून दिलेल्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर बस लागत नसल्यामुळे चालकाच्या मनाप्रमाणे कोणती बस कुठेही लागत असल्याने याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येते. पर्यायाने प्रवाशांना ज्या ठिकाणी जायचे आहे ती बस कुठे लागते यासाठी प्रवासी निवाऱ्यात न बसता कोणतीही बस लागल्यास ती आपलीच आहे का ही पाहण्यासाठी त्याकडे धावपळ करत धाव घेतली जाते. प्रत्येक बस आगारातून आपल्या गावाकडेच असेल म्हणून धावपळ करून बसकडे धावतात. जिंतूर बसस्थानकात प्रवासी संघटना कार्यरत असून संघटनेचीही याकडे दुर्लक्ष दिसून येते. तर संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी व अधिकारी फक्त कार्यक्रमापुरते प्रवासी संघटना दिसते. प्रवाशांची हिताचे काय? बसस्थानकावर साधे पिण्याचे पाणी सुद्धा दिले जात नाही. एका सामाजिक संस्थेकडून उन्हाळ्यात पाणपोई उभारले जाते, त्यावरच जिंतूर बसस्थानक अवलंबून आहे. जिंतूर बसस्थानकात अनेक सुविधांचा अभाव पाहावयास मिळतो. त्यातून स्थानकात गेली कित्येक वर्षापासून पाण्याची सुविधा नाही, पंखेही लावलेले नाही. एकच पंखा चालू होता, आता तोही बंद पडला असल्याने रात्री बसस्थानकात थांबलेल्या प्रवाशांना डासांचा सामना करावा लागतो. त्यातच बसस्थानक परिसरात सर्वत्र दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पाहावयास मिळते. त्यामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांना त्यांचा त्रास नाहक सहन करावा लागत आहे. मदरसा फुरखानियाच्या विद्यार्थ्यांनी केले एका बैठकीत पवित्र कुराणचे स्मरण. सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील हाफिज मोहम्मद सुफियान अब्दुल वाहिद, सेलू शहरातील मदरसा दारुल उलूम फुरखानिया येथील कुराण स्मरण विभागाचा हुशार विद्यार्थी आहे. त्याने फजर नमाज नंतर एकाच बैठकीत संपूर्ण कुराणचे पठण दिनांक 12 जून बुधवार रोजी करण्याचा सौभाग्य प्राप्त करून त्याने आपल्या पालक आणि शिक्षकासह अरबी मदरसाचे नाव उंचावले आहे. हाफिज मोहम्मद सुफियान यांनी गेल्या वर्षी त्यांचे गुरु हाफिज मोहम्मद शफी रहमानी यांच्या देखरेखीखाली 5 महिन्याच्या कमी कालावधीत कुराणचे स्मरण पूर्ण केले आणि यावर्षी त्याने 2 महिन्यात पवित्र कुराण पूर्ण करून संपूर्ण कुराण पठण केले. आज एका बैठकीत कुराण पूर्ण झाल्यानंतर मदरसा फुरखानियाचे नियंत्रक मौलाना मोहम्मद सादिक साहब नदवी यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून स्वागत केले. विद्यार्थ्यांचा मदरसा फुरखानियातर्फे सत्कार करून रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मौलाना तजमुल अहमद खान खासमी आणि मौलाना मोहम्मद सादिक साहब नदवी, हाफिज मोहम्मद शफी, हाफिज मोहम्मद इद्रीस, हाफिज सिकंदर, मौलाना अब्दुल वहाब, मुफ्ती मोहम्मद मारूफ, अब्दुल बासित, मौलाना जुनेद फुरखानी, मौलाना आरिफ, मौलाना अब्दुल करीम, हाफिज मोहम्मद इद्रीस उपस्थित होते. अब्दुल वाहिद, हाफिज काशिफ, हाफिज जफर फुरखानी, मौलाना खाजा साहब कासमी, हाफिज सय्यद नोमान, मुफ्ती महमूद कुरेशीसह सेलू शहरातील नागरिकांनी सभेला हाजरी लावून पवित्र कुराण ऐकले. अनैतिक संबंधातून खून करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. जिंतूर तालुक्यातील येलदरी जलशयाजवळ एका महिलेचा मृतदेह 12 जून बुधवार रोजी आढळून आला. या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अनैतिक संबंधातून महिलेचा खून झाल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणात सेलू तालुक्यातील कुप्ता येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासासाठी जिंतूर पोलिसांसमोर हजर करण्यात आले आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास येलदरी जलशयाजवळील रस्त्यावर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला या महिलेने ओळख पटली नाही. पोलिसांना शोध घेतला असता सदर महिला जिंतूर येथील खैरी प्लॉट या ठिकाणची राहणारी असून तिचे नाव वैशाली जालिंदर तांबडे असे असल्याचे पुढे आले आहे. या महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घुरबाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिलावर खान, रवी जाधव, सिद्धेश्वर चाटे, विष्णू चव्हाण, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, संजय घुगे यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला। पोलिसांना महिलेचा खून सेलू तालुक्यातील कुपटा येथील गोपाळ दिनकर इक्कर याने केल्याची गोपनीय माहिती मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतले। याची चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपीची महिलासोबत अनैतिक संबंध होते। महिला आरोपीने सांगितल्याप्रमाणे वागत नव्हती, त्यामुळे त्यांचा वाद होत मंगळवार 11 जून रोजी सकाळी 5:30च्या सुमारास आरोपीने दुचाकीवर बसवून महिलेला येलदरी जलाशयाच्या बाजूस मुरुमखेडा गावच्या दिशेने मोकळ्या टेकडीवर फिरण्यासाठी नेले। विजेचा शॉक लागून शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू। तहान लागली म्हणून विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पडलेल्या विद्युत तारेत स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना 12 जून बुधवार रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास बोरगडवाडी शिवारात घडली। कावी येथील शेतकरी संपत अच्युतराव लिपणे यांचे बोरगडवाडी शिवारात गट क्रमांक 21 मध्ये शेत जमीन आहे। जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पेरणी योग्य झाल्याने ते कुटुंबासोबत सरकी लावण्यासाठी बुधवारी सकाळी शेतात गेले होते। त्यांच्या शेतात विहिरीजवळ खांबावरील विद्युत वाहक तार 2 दिवसापासून तुटून पडलेले होते। दुपारी 1 वाजेच्या सुमारास जेवण करायचे म्हणून संपत लिपणे हे विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेले असता त्यांना खांबावरील तार तुटून पडलेली दिसली। त्यांनी हाताने तार बाजूला करण्याचा प्रयत्न करतात जोरदार शॉक लागून ते जागीच मृत्यू पावले। बऱ्याच वेळ झाल्यावरही पाणी आणण्यासाठी गेलेले संपत लिपणे का आले नाही म्हणून कुटुंबियांना विहिरीकडे धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला। याबाबत बामणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। शिवाजीनगर भागात रस्त्याला आले तळ्याचे स्वरूप। सेलू शहरात 2 दिवसापूर्वी आलेल्या पावसामुळे शहरातील शिवाजीनगर भागात रस्त्याला तळ्याचे स्वरूप आल्याचे पाहावयास मिळत आहे। शिवाजीनगर भागातील शेवटच्या गल्लीत रोड दबल्याने व नाल्या नसल्याने थोडा पाणी तरी रोडवर पाणी साचून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक घाण पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे। सेलू शहरातील विविध भागात शासनाच्या वतीने होत असलेल्या करोड रुपयांच्या रस्त्यांची कामे पाहता ज्या भागात आवश्यकता नसून सुद्धा अशा ठिकाणी चांगले रस्ते फोडून नवीन रस्त्याची निर्मिती केली जात आहे। परंतु सेलू शहरातील रहमाननगर, मदनीनगर, भिसेखानगर, आयशा कॉलनी, कवडधन कॉलनीसह आदी मुस्लिम बहुल भागात अद्यापर्यंत रोडचे काम करण्यात आले नसल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने रोष व्यक्त होत आहे। जिंतूर येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात तोडफोड। जिंतूर येथील शासकीय तंत्रनिकेतन शिक्षणऐवजी महाविद्यालयातील 2 गटातील मारझोडीच्या प्रकरणात नेहमीच चर्चेत राहिले आहे। यावेळी मात्र चक्क विद्यार्थ्यांनीच शासकीय तंत्रनिकेतनाच्या वसतिगृहाची तोडफोड करून जाळले असल्याचा आरोप तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. R.T. पाचकोर यांनी घडल्या प्रकाराबाबत पोलिसांकडे एक तक्रार पत्रावरून केला आहे। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी मुला मुलींच्या निवासासाठी सुसज्ज असे शासकीय वसतिगृह बांधण्यात आले आहेत। मुलीचे वसतिगृह सध्या रिक्त असून मुलांच्या 3 मजली वसतिगृहात सर्व शाखेचे मिळून 150च्या आसपास विद्यार्थी राहतात। दिनांक 28 मे रोजी वार्षिक परीक्षेचा अंतिम पेपर होता। त्याच दिवशी 3 मजली इमारत असलेल्या वसतिगृहाच्या 3ऱ्या माळ्यावर असणाऱ्या एकूण 20 खोल्यापैकी 6 ते 7 खोल्यातील विद्युत बोर्ड, कपाट, संडास बाथरूम मधील कमोड, पाईपलाईनची तोडफोड करून सामान ठेवण्याच्या लाकडी कपाट जळाले आहे। ही बाब दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आल्याची माहिती मिळाली। त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. R.T. पाचकोर यांनी पोलिसात धाव घेऊन जाळपोळ करून तोडफोड करणाऱ्या त्यांच्याच विद्यार्थ्यांच्या विरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, जाळपोळ करणे, शासकीय वस्तू बेचिराग करणे यासारखे दाखलपत्र गुन्हे नोंद करून दोषीवर कठोर कारवाईचे आरोप निश्चित करण्यासाठी जिंतूर पोलिसात तक्रारपत्र पाठवले आहे। महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून पोलिसांना दिलेल्या तक्रार पत्रानुसार गुन्हा दाखल झाला तर अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य गुन्हेगारीचे पार्श्वभूमीचे सिद्ध होऊन आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्राचार्याच्या तक्रारीकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे। त्यावर जिंतूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घटनास्थळाचा पंचनामा करून अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अद्यापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही।
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्याची मराठा समाजाची मागणी. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराठी येथे मागील 4 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने जिंतूर तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये केली आहे. सकल मराठा समाज जिंतूर यांच्या वतीने मराठा समाजाचा तत्काळ ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी आपण काढलेली अधिसूचनेचे लवकरात लवकर कायद्यामध्ये रूपांतर करून मराठा समाजावर होत असलेल्या अन्याय दूर करावा या मागणीसाठी अंतरवाली सराठी येथे मागील 4 दिवसापासून जरांगे पाटील आमरण उपोषण करत असून आपले असंवेदनशील सरकार त्यांची साधी दखल घेत नसल्यामुळे मराठा समाजामध्ये आपल्याविषयी व आपल्या सरकारविषयी प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण होत आहे. म्हणून आपल्या व असंवेदनशील कृतीचे सकल मराठा समाज जिंतूर यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. निवेदनाद्वारे सरकारला विनंती देखील करण्यात आली आहे की आपण आजच स्वतः अंतरवाली सराठी येथे जाऊन मराठा समाजाच्या संपूर्ण मागण्या पूर्ण करून आपण वाई येथे काढलेल्या अधिसूचनेचे कायद्यामध्ये रूपांतर करावे आणि जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सोडावे. नसता आपण यापुढे मराठा समाजाच्या तीव्र असंतोष सामोरे जावे लागेल आणि त्याचबरोबर मराठा समाज यापुढे लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन मोर्चे करेल. त्याचा परिणामी संपूर्ण जबाबदारी सरकार म्हणून आपल्यावर राहील असा इशारा यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी सरकारला 1 महिन्याचा अवधी देऊन आपले उपोषण स्थगित केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीत उतरून नाव घेऊन उमेदवार पाडला जाईल अशी घोषणा करण्यात आली. पोखर्णी पाथरी रस्त्यावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू. पोखर्णी पाथरी रस्त्यावरील इंदेवाडी फाट्याजवळ उभ्या ट्रकला धडक दिल्याने 55 वर्षीय मुरलीधर सोळंके यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेनंतर मयताला परभणी शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये पुढील कारवाईसाठी दाखल करण्यात आले. पोखर्णी पाथरी रोडवर असलेल्या इंदेवाडी फाट्याजवळ हा ट्रॅक्टर उभा होता. त्यावेळी मुरलीधर सोळंके हे आपल्या मोटरसायकलवर येत होते. त्यांच्या लक्षात न आल्याने ही घटना. मानवत पोलीस ठाण्यात ईद उल अझा निमित्त मुस्लिम बांधवाची बैठक संपन्न. मानवत पोलीस ठाण्यात ईद उल अझा निमित्त दिनांक 12 जून बुधवार रोजी मानवत शहरातील मुस्लिम समाज बांधवांची शांतता कमिटीची बैठकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी ईद उल अझा निमित्त घेण्यात आलेल्या मुस्लिम समाज बांधवांच्या आणि शांतता कमिटीला उपस्थित समाज बांधवांना यावेळी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी मानवत शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मानवत पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांचे हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार स्वागत करण्यात आले. यावेळी मानवत शहरातील माजी नगरसेवक अब्दुल हबीब भडके, माजी नगरसेवक नियामत खान, सय्यद मुश्ताक, धर्मगुरू मौलाना सलीम, मुफ्ती मोहम्मद मुजाहिद, मौलाना असलम इशाती, हाफिज जावेद, हाफिज मेहराज, हाफिज अकबर, हाफिज असलम, सगीर खान, गफूर कुरेशी, सय्यद मुश्ताक यांच्यासह मुस्लिम समाजातील सामाजिक व राजकीय आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित